श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्राजक्ता तुमच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला मनापासून नमस्कार करू इच्छिते. आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न नेहमीच पडतो, तो म्हणजे खरंच आपली व्हॅल्यू आहे का काही? आपल्याला आपल्या परिवारामध्ये, आपल्याला आपल्या मित्रसंबंधामध्ये काही व्हॅल्यू आहे का? आणि ते शोधण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करत असतो. हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर स्वामी आपल्याला कोणत्या रूपात देतील ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक असाच साधारणतः 15-16 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव गणेश, स्वामी भक्त आहे आणि तो लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेमध्ये असतो. नामस्मरणाने अगदी स्वतःला व्यापून घेतलेलं असतं आणि कळत नकळत त्याच्याकडून ती सेवा कधी सुरू होते हे त्यालाच माहीत नसतं. लहानपणी जेव्हा आजीबरोबर, आईबरोबर मठात जायचा, तिथे नामस्मरणं चालू असायची आणि नकळत त्या गोष्टी कानावर पडून आतूनच एक परिपक्वता जी सुरू होते, यायला लागते. त्याचं उदाहरण म्हणजेच मी गणेश असं म्हणेन. तो जेव्हा काही कामात असतो, त्या कामात अभ्यासाव्यतिरिक्त वेगळ्या गोष्टींमध्ये आपोआप जेव्हा त्याचं नामस्मरण सुरू होत असतं, तेव्हाच असा भावनाविवश झालेला तो आपल्या स्वामींनाच प्रश्न करतो की मला माहीत नाही मी नाम का घेतो, कारण यामध्ये कोणताही हेतू नाही. परंतु सारखा मला एक प्रश्न भेडसावत आहे, तो म्हणजे माझं महत्त्व काय आहे आणि खरंच मला महत्त्व आहे का? मी जे काही आहे त्याची व्हॅल्यू असं काय असेल, म्हणजे मी समाजासाठी काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याला अचानक भेडसावायला लागतात आणि स्वामींच्या समोर नतमस्तक होऊन तो हा प्रश्न स्वामींनाच समोर ठेवतो आणि विचारतो की मला तुम्ही याचं उत्तर द्या. लहानपणापासून भक्तीमध्ये असलेला गणेश नकळतच त्याची भाषा आपल्या महाराजांना कळतेच आणि त्याला देवाकडूनच उत्तर भेटतं. एक सुंदर असा माणिक त्याला दिला जातो. मठातून बाहेर येतानाच त्याला ते रत्न सापडतं. तो ते घेऊन येतो. ज्यावेळी त्याचं नामस्मरण असतं आणि रात्री जेव्हा साधना करतो झोपण्याच्या आधी, त्याला त्या रत्नाबद्दल स्वामी आदेश येतो. तो कसा? तर स्वामी सांगतात त्याला की हे जे रत्न आज तुला मिळालं ते काही असंच तिथे ठेवलं आहे आणि तू उचललंस असं नाही. त्यामध्ये तुझ्या प्रश्नाची उकल असणार आहे. तुला काय करायचं आहे तर ते जे रत्न आहे ते तुला बाजारात जाऊन विकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता जेव्हा महाराज हे सांगत आहे तेव्हा त्या मुलाला तो जो स्टोन आहे, ते जे रत्न आहे, त्याची व्हॅल्यू अजिबात माहीत नाही आहे. त्याच्यासाठी एक लाल रंगाचा तो दगड असा त्याचं स्वरूप आहे. साधनेमध्येच ह्या गोष्टी चालू असतात आणि तो महाराजांना सांगतो की मी नक्कीच उद्या ह्या गोष्टीवरती काम करेन. दुसऱ्या दिवसाची सकाळ होते आणि गणेश अगदी सकाळीच तयार होऊन बाहेर जातो. जेव्हा कॉलेजला निघणार असतो तेव्हा सगळ्यात प्रथम त्याला एक फळवाला भेटतो आणि फळवाल्याकडे उभा राहतो. ऑरेंजेस विकत असतो तो आणि त्याला ते दाखवतो आणि सांगतो की हे जर का मला तुला विकायचं असेल तर तू मला काय देशील या बदल्यात? तर तो फळवाला ते हातात घेतो, थोडा बघतो आणि मग म्हणतो की बघ, मी तुला ह्या दगडाचे साधारणतः 15 संत्री देईन.
पाहायचे असेल तर बोल. आणि गणेशला फक्त त्याची व्हॅल्यू काढायची असते, ते विकायला सांगितलेलं नसतंच नाही का. त्यामुळे तो म्हणतो की बरं मला हे विकायचं नाही आहे, मला फक्त तुम्ही काय ह्याच्या बदली द्याल हे पाहायचं होतं. तो ते घेतो, पुढे जातो. पुढे भाजीवाला बसला असतो. भाजीवाल्याच्या हातात ते देतो आणि सांगतो की मला जर का हे विकायचं असेल तर तुम्ही मला काय द्याल या बदली. भाजीवाला बघतो, थोडा नीटच निरीक्षण करतो त्या खड्याचं आणि म्हणतो की बघ, आज सकाळपासून जो धंदा लावला आहे, अर्धा भाजीचा धंदा झाला आहे, उरलेला जो काही आहे तो मी सगळा तुला देईन. तू हे जे स्टोन आहे, जो खडा आहे तो तू मला देऊन टाक. पुन्हा तेच, गणेशला ते विकायचं नसतंच. गणेश म्हणतो की नाही, मला हे विकायचं नाही आहे, मला फक्त विचारायचं होतं की तुम्ही ह्याची किती व्हॅल्यू देत आहात. असं करत करत तो पुढे जातो. पुढे एक सोन्याचं ज्वेलरी शॉप त्याला दिसतं. आता तो थोडासा खडा चमकत असल्यामुळे तो त्या ज्वेलरी शॉपमध्ये जाण्याचं धाडस करतो आणि त्यांना सांगतो की मला तुम्ही ह्या खड्याचं काय द्याल, किती मोल द्याल. आता ते जे ज्वेलरी शॉपचे जे ओनर असतात ते घेतात हातामध्ये आणि सगळ्यात प्रथम त्याला विचारतात की तुला कुठे भेटला हा स्टोन. तो काही सांगत नाही. तो म्हणतो की मी तुम्हाला फक्त ह्याची व्हॅल्यू विचारतो आहे, मला तुम्ही फक्त सांगा की ह्याची किंमत मला तुम्ही किती द्याल. आणि ते जे गोल्डस्मिथ असतात ते सांगतात की मी तुला जवळजवळ ह्याचे 2 लाख रुपये देईन आणि हवं असेल तर आत्ताच तू हा इथे खडा ठेव आणि पैसे ताबडतोब घेऊन जा. आता मात्र हा जरा म्हणजे विचारात पडतो की फळवाल्यांनी 12 संत्री म्हणा, भाजीवाल्यांनी त्याचा अर्धा ठेला म्हणा, किंवा आता हा जो सोनार आहे त्यांनी तर आपल्याला अक्षरशः 2 लाख रुपये देऊ केलेत, म्हणजेच ह्याची व्हॅल्यू आहे. तो पुन्हा तो खडा घेतो. तो म्हणतो नाही नाही, मला विकायचं नाही, मला फक्त ह्याची अमाऊंट किती मिळणार होती ते पाहायचं होतं. ते म्हणतात बरं, हा निघून जातो. आता तो मार्केटमध्येच प्रॉपर शिरतो आणि त्याला एक खड्याचंच दुकान दिसतं. त्या खड्याच्या दुकानामध्ये तो जातो आणि त्यांना विचारतो की ह्या स्टोनचे तुम्ही किती पैसे मला द्याल. आता ते रत्नपारखेच असतात, त्यामुळे तो खडा हातात पाहिल्यानंतर, चेक केल्यानंतर ते त्याला एक छानशी अशी वेल्वेटची पोटली देतात. त्यामध्ये तो खडा घालतात, बंद करतात आणि त्याच्या हातामध्ये देतात आणि सांगतात की बाळा, हा खडा तुला कुठून मिळाला मी विचारणार नाही, मला माहीत नाही, परंतु हे जे अख्खं माझं रत्नांचं दुकान आहे ना, जे मोठं शॉप आहे, ते मी पूर्ण तुला विकलं, तुला देऊ केलं, तरीही तुझ्याजवळ आत्ता जो खडा आहे त्याची किंमत मी तुला देऊ शकत नाही. आता त्यांचे तो धन्यवाद मानतोच आणि स्वामींचे धन्यवाद मानतो, कारण ह्या जर्नीमध्ये त्याला कोणी फसवलं नाही. प्रत्येक व्यक्तीने काही ना काहीतरी त्याला सांगितलं. पुढे तो थेट मठात येतो, स्वामींसमोर नतमस्तक होतो, शांत चित्ताने बसतो आणि घडला प्रकार सगळ्या महाराजांना सांगतो. महाराज म्हणतात की तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं का? तू स्वतःची व्हॅल्यू चेक करत होतास. हा जो खडा आहे तू प्रत्येकाच्या दारात त्याला दाखवलंस, विकण्यासाठी म्हणून सांगितलंस आणि प्रत्येकाने स्वतःच्या कुवतीप्रमाणे, स्वतःच्या IQ-प्रमाणे त्या गोष्टीची व्हॅल्यू केली. फळवाला होता, त्याची नजर कितपत जाणं, तर त्याने तुला साधारण 12 संत्री देऊ केली. भाजीवाल्याने अर्धा ठेला देऊ केला. सोनाराने 2 लाख रुपये सांगितले, तर चक्क रत्नपारखीने ह्याची तुलनाच मी करू शकत नाही, ह्याचं काउंटिंग होऊ शकत नाही असं तुला सांगितलं. म्हणजे त्या खड्याला व्हॅल्यूच नाही आहे, ते अमूल्य आहे. आता
असा अमूल्य ठेवा प्रत्येकाला स्वामीने दिला आहे. परंतु जसं अलादीनचा चिराग घासल्यावरती तो जो राक्षस त्यातून बाहेर येतो आणि आपल्या विश कंप्लीट करतो, तसं स्वतःला आपण घासावं लागतं. म्हणजेच आपल्या आतल्या ज्या काही विशिष्ट लहरी आहेत, स्पंदनं आहेत, ती बाहेर येऊन आपल्याला जे काही हवं आहे, जे परिणाम आपल्याला पाहायचे आहेत ह्या उभ्या आयुष्यामध्ये, ते देऊ करतं. ह्यासाठी स्वतःची किंमत शोधण्यापेक्षा आपण जर का अस्तित्वात आहोत तर आपल्याला खरंच भरपूर किंमत ही आहेच. आणि म्हणूनच आपल्याला मनुष्य योनीमध्ये जन्म मिळाला आहे. स्वतःची किंमत शोधण्यापेक्षा आपण ती कशी जपावी, ती कशी वाढवावी आणि ती कशी इतरांपर्यंत पोहोचवावी, ह्या कार्यामध्ये जर का आपण राहिलो तर आपलं मोल जे आहे ना, ते ज्याप्रमाणे आईला आपल्या लेकराची प्रगती पाहायला आवडतं, तसंच स्वामींना आपण सगळे जे त्यांची लेकरं आहोत त्यांना त्यांची प्रगती एक चांगल्या मार्गातून झालेली पाहायला आवडते. त्यामुळे त्या माणिकाचं, त्या रुबीचं जसं आपण व्हॅल्यू करू शकत नाही, तशी स्वतःची सुद्धा आपण व्हॅल्यू नाही करू शकत. कारण स्वामींनी आपल्याला जन्म दिला आहे ह्या धरतीवरती. तर नक्कीच आपण प्रत्येकजण हिरे आहोत, माणिक आहोत, मोती आहोत, पाचू आहोत. त्या विशिष्ट ज्या रत्नांना पैलू पाडले जातात आणि तेव्हा त्यातून ज्या व्हायब्रेशन्स निघतात त्या आपल्याला घडवतात. आपण स्वतःला त्यामध्ये पाहतो. त्यामुळे इतर लोकांसमोर आपली व्हॅल्यू मागणं हे फार चुकीचं आहे. कारण ज्याप्रमाणे फळवाला स्वतः त्याच्या बुद्धीच्या शैलीप्रमाणे त्याने फक्त त्याला 12 संत्री देऊ केली, बरोबर? तसंच अगदी भाजीवाला त्याने त्याच्याप्रमाणे दिलं. परंतु ज्या गोष्टीची व्हॅल्यू होऊच शकत नाही, ते समजायला, ते ओळखायला तशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं सुद्धा गरजेचं असतं. आणि अशी व्यक्ती शोधण्यापेक्षा आपणच स्वतःची लेवल डेव्हलप करणं गरजेचं असतं. म्हणून व्हॅल्यू शोधण्यापेक्षा ती व्हॅल्यू वाढवणं महत्त्वाचं आहे. स्वतःची व्हॅल्यू स्वतः शोधण्यापेक्षा जेव्हा इतर आपल्याला ते सांगतात तेव्हा तुम्हाला कुठेतरी हळूहळू वेगळ्या अँगलमधनं कळतं. आणि ज्याला ती समजत नाही, जो तुमच्यातले कॅलिबर ओळखू शकत नाही, अशा व्यक्तींसमोर डोकंफोडगिरी करण्यापेक्षा आपल्याला जे विशिष्ट काम आपल्या प्रभूने दिलं आहे ते पुढे नेण्यामध्येच रस हवा. अन्यथा जीवन हे असंच संपणार आहे. म्हणजे आपला जन्म झाला काय, पुढे आपण चाललो आहे काय, आपली वाटचाल कुठे आपल्याला नेत आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी आपण पडताळण्यासाठीच आयुष्यामध्ये हर्डल्स, ऑब्स्टॅकल्स येत असतात. त्यामुळे एक एक पाऊल हळूहळू पुढे टाकत प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकवून, जी शिकवणूक आपल्याला भेटते ती शिकवण घेऊन पुढे जाणं म्हणजेच एक प्रकारची सेवा आहे. कारण जेव्हा आपण साधनेमध्ये आहोत, आपण काहीतरी वेगळं स्वतःला अनुभवू इच्छितो, तेव्हाच आपल्यासमोर असे पहलू सोडले जातात ज्या
एखाद्या गोष्टीला मला अट्रॅक्ट करायचं आहे, जे माझं पॅशन आहे, त्यावरती जेव्हा मी काम करेन तेव्हाच त्या शैलीची लोकं मला येऊन भेटतील आणि मी माझा तो अलादीनचा चिराग जो आहे तो पॉलिश करत राहीन. म्हणजेच माझी व्हॅल्यू ही मला इतर कोणी सांगण्यापेक्षा मी स्वतः ती कशी वाढवेन हे मला पाहणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा स्वामी गणेशला हेच सांगतात की तुझी व्हॅल्यू तू बाहेर शोधायला जाऊच नकोस कारण ती अमूल्य आहे, तसंच आपल्यापैकी प्रत्येकामध्ये तो गणेश आहे. जर तुम्ही आज हा व्हिडिओ ऐकत आहात याचाच अर्थ तुम्हाला काहीतरी आवड आहे आणि साधनेबद्दल तुमचं प्रेम आहे. स्वामींवरती नुसती श्रद्धा नाही तर स्वामींवरती आपला विश्वास आहे आणि म्हणून आपण ह्या परिवाराचे एक सदस्य आहोत. आणि जर का आपण इथे आहोत तर नक्कीच आपण सुद्धा एक अमूल्य असा ठेवा घेऊन जन्माला आलो आहोत, ज्याचं चीज आपल्याला करायचं आहे. या गोष्टीतून स्वतःची व्हॅल्यू कशी ओळखायची हे आपल्याला समजलं असेलच. त्यामुळे कोणी मला काय जज करतं हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, कारण त्याला ती लेवलच नसेल एखाद्या व्यक्तीला तुम्हाला जज करायची, तर तो तुमच्यामध्ये नुक्स काढणारच आणि काढून देत ना, बिनधास नुक्स काढून देत. कारण जेव्हा पिनपॉईंट केलं जातं तेव्हाच तुम्ही जास्त छान स्वतःला पॉलिश करायला लागता. त्या व्यक्तीबद्दल रागाची भावना आपल्याला ठेवायची नाही आहे. त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीच वाईट मनात हेतू धरायचंच नाही आहे, कारण जे आपण स्वतः पाहू शकत नाही. साधं बघा ना, आपल्या चेहऱ्यावरती काही डाग लागला आहे किंवा कोणी आपल्याला सांगितलं की अरे तुला इथे पुळी आली आहे का, पिंपल आलं आहे का, तर आपण लगेच आरशात जाऊन पाहतो. म्हणजे आपल्याला स्वतःच्या चेहऱ्यावरचं काही उमटलेलं जे आहे ते पाहण्यासाठी आरशाची गरज लागते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपलं वैशिष्ट्य ओळखण्यासाठीच आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता लागते. आपल्याला गुरु लागतात आणि साक्षात स्वामी समर्थ जर का आपल्यासोबत आहेत तर आपण स्वतःला किती वेगळ्या अँगलने डेव्हलप करू शकतो. त्यामुळे गुरु स्थान महत्त्वाचं, आपल्या हृदयातलं गुरुतत्व महत्त्वाचं, स्वतःमधली डेव्हलपमेंट प्रकर्षाने पाहणं, ती लिहून ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आणि उत्तम संगतीत राहणं हे महत्त्वाचं. जर का संगत उत्तम लाभत नसेल, म्हणजेच काही कारणाने घरामध्येच वाद होत असतील, तर स्वतः समोर एक वॉल ठेवून आपण त्यांच्याशी संपर्क ठेवणं, त्यांच्याशी बोलणं हेही तितकंच महत्त्वाचं. म्हणजेच कुठल्याही गोष्टीला इग्नॉर न करता आपण स्वतः अलुप्त राहूनसुद्धा स्वतःला सुंदर असं डेव्हलप करू शकतो. म्हणूनच साधनेत राहणं गरजेचं आहे, कारण इथे गुरु आपल्याला पदोपदी घडवत असतात आणि आपण प्रत्येक दिवसाला काहीतरी नवीन शिकत असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.